संपूर्ण देशात गोरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि गोमातेला तिचा मूळ सन्मान मिळावा यासाठी गोसन्मान आव्हान अभियानाची सुरुवात झाली आहे। या अभियानांतर्गत देशभरातून 15 कोटी गोप्रेमींच्या स्वाक्षऱ्या देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येतील अशी माहिती दिलीप भिवटे आणि प्रकाश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। गायीला राष्ट्रमाता घोषित करावा आणि गो हत्येला पूर्ण प्रतिबंध करावा या मागणीसाठी गो सन्मान आव्हान अभियान सुरू करण्यात आलंय। या अभियानाच्या वतीनं 27 एप्रिल 2026 रोजी शासनाला 5.25 कोटी गोभक्तांच्या स्वाक्षरीचं निवेदन देण्यात आलंय। आता 27 जुलैपासून गो सन्मान अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे अशी माहिती दिलीप भिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। देशभरातील 600 जिल्हे आणि सुमारे 5,500 तालुक्यांमध्ये हे गो सन्मान अभियान पोहोचलंय। या अभियानांतर्गत देशभरातील 15 कोटी गायप्रेमी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल। शासनानं गोभक्तांच्या श्रद्धेचा आदर करावा अशी मागणी करण्यात आली। 27 जुलै रोजी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही गोभक्तांच्या वतीनं निवेदन दिलं जाणार आहे असं भिवटे यांनी सांगितलं। यावेळी कमलाकर किलकिले, सचिन हिरेमठ, रश्मी साळुंखे, संभाजी साळुंखे, सुचित हिरेमठ उपस्थित होते।